इयत्ता 12वी अर्थशास्त्र प्रकरण 2 उपयोगिता विश्लेषण युटिलिटी एनालिसिस सविस्तर मराठी नोट्स घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत उपयोगितेचे प्रकार व वैशिष्ट्ये. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मोहम्मद सलामी अफेक्ट ऑफ लर्निंग मध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. चला या उपयोगिता विश्लेषण या चॅप्टरचे नोट्स आपण इथं बघू. जर तुम्हाला सविस्तर व्हिडिओ ह्या चॅप्टरवर पाहिजे असेल तसं कमेंट करा, आपण पूर्ण व्हिडिओ घेऊन येऊ. प्रस्तावना. गरज म्हणजे समाधानाच्या अभावाची जाणीव होय. गरजा अमर्यादित व पुनरुद्भवी असतात. गरजा वयोगट, लिंगपरत्वे, ऋतुमानानुसार, सवयीनुसार व संस्कृतीनुसार बदलतात. उपयोगिता म्हणजे वस्तूमध्ये असणारी मानवी गरज भागविण्याची क्षमता होय. इयत्ता 11वी मध्ये उपयोगिता या संकल्पनेची तुमची ओळख झाली. या प्रकरणात उपभोक्त्याच्या वर्तमानाबद्दल सविस्तर स्पष्टीकरण दिले आहे. प्रत्यक्ष व्यवहारात प्रत्येक व्यक्ती उपलब्ध साधन सामग्रीच्या सहाय्याने आपल्या गरजा भागविण्याचा प्रयत्न करते. सर्व मानवी गरजा एकाच वेळी पूर्ण होऊ शकत नाही. उपयोगिता विश्लेषणात उपभोक्त्याच्या महत्तम समाधान मिळविण्याच्या वर्तनाचे स्पष्टीकरण केले जाते. आता उपयोगितेचे वैशिष्ट्ये भाग 1. सापेक्ष संकल्पना. उपयोगिता स्थल व काल सापेक्ष असते. उदाहरणार्थ, हिवाळ्यात लोकरीच्या कपड्यात जास्त उपयोगिता जाणवते. व्यक्तिनिष्ठ संकल्पना. उपयोगिता मानसशास्त्रीय असून ती व्यक्तीनुसार बदलते, जसं आवडीनिवडी, स्वभाव, व्यवसाय यामुळे. नैतिकदृष्ट्या तटस्थ. उपयोगितेच्या संकल्पनेत नैतिकतेचा म्हणजेच चांगले वाईट विचार नसतो. उपयोगिता व उपयुक्तता यात फरक. उपयोगिता म्हणजे गरज भागविण्याची क्षमता, तर उपयुक्तता म्हणजे वस्तूंचे उपयोग मूल्य. उपयोगिता व आनंद यात फरक. वस्तूत उपयोगिता असली तरी उपभोक्त्याला आनंदच मिळेल असे नाही. उदाहरणार्थ, इंजेक्शन. उपयोगितेचे वैशिष्ट्ये भाग 2. उपयोगिता व समाधान यातील फरक. उपयोगिता हे उपभोगाचे कारण आहे, तर समाधान हा उपभोगाचा परिणाम आहे. उपयोगितेचे केवळ तात्विक मापन शक्य आहे. उपयोगिता अदृश्य व अमूर्त असल्याने संख्यात्मक मापन शक्य नाही. ती धनात्मक, शून्य किंवा ऋणात्मक असते. उपयोगिता बहुपर्यायी आहे. एका वस्तूमुळे एकापेक्षा जास्त व्यक्तींची गरज भागते. उदाहरणार्थ, वीज. उपयोगिता गरजेच्या तीव्रतेवर अवलंबून असते. गरजेची तीव्रता जास्त तेवढी उपयोगिता अधिक जाणवते. उपयोगिता मागणीचा आधार. वस्तूत उपयोगिता असेल तरच व्यक्ती त्या वस्तूची मागणी करते. उपयोगितेचे प्रकार भाग 1. रूप उपयोगिता. वस्तूंचे आकारमान व स्वरूप बदलून उपयोगिता निर्माण करणे. उदाहरणार्थ, मातीपासून खेळणी, लाकडापासून फर्निचर. स्थल उपयोगिता. वस्तूंचे स्थळ बदलल्याने उपयोगिता वाढते. उदाहरणार्थ, थंड हवामानात उबदार कपड्यात जास्त उपयोगिता असते. सेवा उपयोगिता. विविध व्यावसायिकांकडून व्यक्तिगत सेवा पुरवली जाते. उदाहरणार्थ, डॉक्टर, वकील, शिक्षक, गायक. उपयोगितेचे प्रकार भाग 1. भाग 2. ज्ञान उपयोगिता. उपभोक्त्याला वस्तूबद्दल ज्ञान प्राप्त होते तेव्हा निर्माण होते. उदाहरणार्थ, मोबाईल, संगणकांच्या कार्यप्रणालींचे ज्ञान. स्वामित्व उपयोगिता. वस्तूंची मालकी एका व्यक्तीकडून दुसऱ्याकडे हस्तांतरित होते तेव्हा निर्माण होते. उदाहरणार्थ, विक्रेत्याकडून ग्राहकाकडे. काल उपयोगिता. काळ बदलल्याने वस्तूत उपयोगिता निर्माण होते. उदाहरणार्थ, परीक्षा काळात पाठ्यपुस्तकात जास्त उपयोगिता, रक्तपेढी इत्यादी. उपयोगितेच्या संकल्पना TU व MU. एकूण उपयोगिता त्याला म्हणतात टोटल युटिलिटी म्हणजेच TU. वस्तूंच्या सर्व नगांच्या उपभोगापासून उपभोक्त्याला प्राप्त होणाऱ्या एकत्रित उपयोगितांची बेरीज याला म्हणतात एकूण उपयोगिता, टोटल युटिलिटी TU. सीमांत उपयोगिता मार्जिनल युटिलिटी MU. उपभोक्त्याकडून उपभोग घेतलेल्या वाढीव म्हणजेच अतिरिक्त वस्तूपासून मिळालेली उपयोगिता म्हणजेच वाढीव नगापासून एकूण उपयोगितेत पडणारी भर होय, तिला म्हटलं जाते MU मार्जिनल युटिलिटी. सूत्र व तक्ता क्रमांक 2.1 उदाहरण. सूत्र
TU इक्वल टू समेशन MU इक्वल टू MU1 प्लस MU2 प्लस MU3 प्लस डॉट 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 प्लस MUN. MUN इक्वल टू TUN मायनस TU इन ब्रॅकेट N-1 विशिष्ट नगांची सीमांत उपयोगिता असं तिला म्हटलं जातं. क्ष वस्तूचे नग, एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता. जसा क्ष वस्तूचे नग 1, एकूण उपयोगिता 10, सीमांत उपयोगिता 10. वस्तूचे नग 2, उपयोगिता 18, सीमांत उपयोगिता 8. 3 24 6, 4 28 4, 5 30 2, 6 30 0, 7 28 -2. TU व MU वक्रामधील परस्पर संबंध. सुरुवातीला एकूण उपयोगिता बरोबर सीमांत उपयोगिता असते. वस्तूंचा उपभोग जसजसा वाढतो तसतशी एकूण उपयोगिता घटत्या दराने वाढते आणि सीमांत उपयोगिता घटत जाते. जेव्हा एकूण उपयोगिता महत्तम म्हणजे कमाल असते तेव्हा सीमांत उपयोगिता 0 होते. हा सर्वाधिक समाधानाच्या तृप्तीचा बिंदू असतो. जेव्हा एकूण उपयोगिता घटते तेव्हा सीमांत उपयोगिता ऋण होते. ही स्थिती असमाधान दर्शवते. तृप्तीचा बिंदू गाठल्यानंतर उपभोग थांबवतो कारण त्या बिंदूत सर्वाधिक समाधान मिळते. तृप्तीच्या बिंदूनंतर समाधानाचे रूपांतर असमाधानात होते. उपयोगितेचे दुष्परिणाम जाणवू लागतात. घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत. सर्वप्रथम प्राध्यापक गॉसेन यांनी हा सिद्धांत मांडला. प्राध्यापक आल्फ्रेड मार्शल यांनी अर्थशास्त्राची मूलतत्वे 1890 या ग्रंथात तो विस्तृत स्वरूपात स्पष्ट केला. सिद्धांताचे विधान. मार्शल काय म्हणतात, इतर परिस्थिती स्थिर असताना व्यक्तीजवळ आधीपासून असलेल्या वस्तूच्या साठ्यात वाढ होत गेल्यास त्यापासून मिळणारे अतिरिक्त समाधान कमी होत जाते. दुसऱ्या शब्दात, वस्तूच्या साठ्यात होणाऱ्या वाढीबरोबर प्रत्येक वाढीव नगापासून मिळणारी जादाची उपयोगिता क्रमशः घटत जाते. त्याला घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत म्हणतात. तक्ता क्रमांक 2.2 सीमांत उपयोगिता. X ची नग संख्या आणि सीमांत उपयोगिता. इकडे 1 आहे, इकडे 10, इकडे 2, इकडे 8, इकडे 3, इकडे 6. म्हणजे नग वाढत आहेत पण सीमांत उपयोगिता कमी होत आहे. 4 बरोबर 4, 5 बरोबर 2, 6 0, 7 -2. वस्तूंच्या नगांचा उपभोग जसजसा वाढतो तसतशी सीमांत उपयोगिता क्रमशः घटत जाते, 0 व ऋण होत जाते. सिद्धांताची गृहीतके. भाग 1. विवेकशीलता. उपभोक्ता विवेकशील व सर्वसामान्य वर्तनाचा महत्तम असून महत्तम समाधान मिळविण्याचा प्रयत्न करतो. संख्यात्मक मापन. उपयोगितेचे संख्यात्मक मापन करता येते असे गृहीत धरले जाते, त्यामुळे गणिती तुलना शक्य होते. एकजिन्सीपणा. उपभोगातील वस्तूंचे सर्व नग आकार, स्वरूप, रंग, चव इत्यादी बाबत समान असतात. उपभोग सातत्य. वस्तूंच्या सर्व नगांचा उपभोग खंड न पडता सलगपणे एका पाठोपाठ घेतला जातो. सिद्धांताची गृहीतके. भाग 2. योग्य आकारमान. उपभोग्य वस्तूंच्या सर्व नगांचे आकारमान योग्य साधारण असावे. अतिशय मोठे किंवा लहान नसावे. स्थिरता. उपभोक्त्याचे उत्पन्न, चव, पसंती, सवयी स्थिर असाव्यात. पैशाची सीमांत उपयोगिताही स्थिर असल्याचे गृहीत धरले जाते. विभाज्यता. उपभोगात आणलेली वस्तू विभाज्य असावी जेणेकरून तिचे लहान भागात विभाजन करता येईल. एकच गरज. वस्तूचा वापर एकच गरज पूर्णपणे भागविण्यासाठी होतो असे सिद्धांत गृहीत धरतो. सिद्धांताचे अपवाद. भाग 1. छंद. तिकिटे, दुर्मिळ नाणी, चित्रे, संग्रहणे, संगीत ऐकणे यासारख्या छंदात साठा वाढल्यास अधिक आनंद मिळतो. एकजिन्सीपणा व सातत्य या गृहीतकांचे उल्लंघन होते.
कंजूस व्यक्ती, कंजूस उपभोक्त्याला पैशाच्या प्रत्येक वाढीव नगापासून अधिक समाधान मिळते, त्याला लोभीपणा म्हणतात. विवेकशीलतेचे उल्लंघन होते इथं. व्यसन, मद्याच्या प्रत्येक वाढीव नगाबरोबर नशेची पातळी वाढते, सीमांत उपयोगिता वाढल्यासारखी वाढते. आभास, विवेकशीलतेचे उल्लंघन. भाग 2. सत्ता, सत्ता प्राप्त होताना तिची लालसा वाढत जाते, विवेकशीलतेच्या गृहीतकाचे उल्लंघन होते. पैसा, पैशाची सीमांत उपयोगिता कधीही शून्य होत नाही असे मानले जाते, साठ्याच्या वाढीबरोबर ती वाढत जाते, विनिमय माध्यम म्हणून. थोडक्यात वरील सर्व अपवाद हे कोणत्या ना कोणत्या गृहीतकांचे उल्लंघन करत असल्यामुळे खरे अपवाद नसून केवळ भासमान, त्याला इल्युजरी अपवाद असतात. सिद्धांताचे महत्व. उपभोक्त्यांसाठी उपयुक्त, मर्यादित साधनामुळे महत्तम उपयोगिता मिळवण्यासाठी वस्तूंच्या उपभोगात वैविध्य असणे आवश्यक असते. सरकारसाठी उपयुक्त, प्रगतशील कर धोरण, किंमत धोरण, व्यापार धोरण यासारख्या आर्थिक योजना आखण्यास उपयुक्त असते. मूल्य विरोधाभास स्पष्ट करतो. उपयोगिता मूल्य व विनिमय मूल्य यातील फरक दाखवतो. उदाहरणार्थ, पाणी उपयोगिता मूल्य जास्त, विनिमय मूल्य कमी व हिरे त्याच्या उलट. मागणी सिद्धांताचा आधार. किंमत कमी झाल्यास मागणी वाढते व किंमत जास्त झाल्यास मागणी कमी होते. हे घटत्या सीमांत उपयोगितेवर आधारित आहे. सिद्धांतावरील टीका. अवास्तव गृहीतके, एकजिन्सीपणा, सातत्य, स्थिरता, विवेकशीलता या सर्व अटी प्रत्यक्षात एकाच वेळी पूर्ण होऊ शकत नाही. संख्यात्मक मापन अशक्य. उपयोगिता ही मानसशास्त्रीय संकल्पना असल्याने तिचे नेमके संख्यात्मक मापन करणे कठीण आहे. अविभाज्य वस्तू, गाडी, रेफ्रिजरेटर, दूरदर्शन संच यासारख्या अविभाज्य अवजड वस्तूंना सिद्धांत लागू पडत नाही. पैशाची स्थिर सीमांत उपयोगिता. टीकाकारांच्या मते ती व्यक्तिपरत्वे व किंमत साठ्यातील बदलानुसार बदलते. एकच गरज. सिद्धांत एकाच गरजेपुरता मर्यादित आहे. प्रत्यक्षात व्यक्ती एकाच वेळी अनेक गरजा पूर्ण करते. सीमांत उपयोगिता व किंमत तक्ता 2.3 इथं दिलेला आहे, हे तुम्ही बघा. जेव्हा MUX बरोबर PX असेल तेव्हा त्या नगाला सीमांत नग म्हणतात. विवेकी उपभोक्त्याच्या समतोल याच बिंदूवर साधला जातो. एकदा बघा. CU म्हणजे सीमांत उपभोग. उपभोक्त्याचा समतोल. सीमांत पूर्व नग. जेव्हा MUX इज लेस दॅन PX, सीमांत उपयोगिता किमतीपेक्षा जास्त असते तेव्हा उपभोक्ता वस्तू खरेदी करत राहतो. सीमांत नग. जेव्हा MUX इक्वल टू PX म्हणजे सीमांत उपयोगिता व किंमत समान असते, हाच उपभोक्त्याच्या समतोलाचा बिंदू असतो. सीमानोत्तर नग. जेव्हा MUX लेस दॅन PX असते तेव्हा विवेकी उपभोक्ता ते नग विकत घेण्याचे टाळतो. अशा प्रकारे उपयोगिता व किंमत यातील परस्पर संबंध हा मागणीच्या सिद्धांताचा पाया आहे. थोडक्यात सारांश. उपयोगिता म्हणजे वस्तूंची मानवी गरज भागविण्याची क्षमता. ती सापेक्ष, व्यक्तिनिष्ठ व नैतिकदृष्ट्या तटस्थ असते. उपयोगितेचे 6 प्रकार: रूप, स्थल, सेवा, ज्ञान, स्वामित्व आणि काल उपयोगिता. एकूण उपयोगिता TU व सीमांत उपयोगिता MU यातील संबंध. TU महत्तम असताना MU शून्य होते. घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत. मार्शल. वस्तूच्या साठ्यात वाढ होताना अतिरिक्त समाधान क्रमशः घटते. छंद, कंजूसपणा, व्यसन, सत्ता, पैसा हे सिद्धांताचे भासमान अपवाद आहेत. सिद्धांत मागणीच्या सिद्धांताचा व उपभोक्त्याच्या समतोलाचा MUX बरोबर PX हा पाया आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, इथं आपण चॅप्टर 2 चे संपूर्ण नोट्स पाहिले. तुम्हाला सविस्तर वर्णन जर पाहिजे असेल तसं कमेंट करा, आपण तो व्हिडिओ अपलोड करू. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.